आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। बँकांनी पीक कर्ज व प्राथमिक क्षेत्राकरता कर्ज वाटप गतीने करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र दयानिधी यांनी दिले। सांगली खरीप हंगामात शेतकऱ्यांना आवश्यक साधनसामग्री वेळीच उपलब्ध होणे महत्त्वाचे असून यासाठी पतपुरवठा करणाऱ्या सर्व बँकांनी शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे। त्याचबरोबर प्राथमिक क्षेत्राकरता देण्यात आलेले कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांनी गतीने पूर्ण करावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी दिले। जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। त्यावेळी ते बोलत होते। बैठकीला बँक ऑफ इंडियाचे विभागीय प्रमुख राजीव कुमार सिंग, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक विश्वास वेताळ, आरबीआयचे अग्रणी अधिकारी विश्वजित दास, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापन निलेश चौधरी, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सांगली विवेक कुंभार, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे श्री पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे नंदिनी घाणेकर, माविमचे व्यवस्थापक कुंदन शिंगारे, बीओआयचे आरसीटीचे संचालक महेश पाटील असे जिल्ह्यातील बँकाचे व्यवस्थापक विविध महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक उपस्थित होते। बैठकीत जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी पीक कर्ज वाटपाचा बँक निहाय आढावा घेतला। चालू वर्षाचे पीक कर्ज वाढवून उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। शेतकऱ्यांना पीक विमा व हवामान आधारित फळ पीक विमा योजनेमध्ये सहभागी नोंदण्याकरता बँकांनी पीक विमा हप्ते विमा कंपनीकडे वेळेत वर्ग करावे। जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्याकरता बँक आणि विविध महामंडळांनी परस्पर समन्वय ठेवून लाभार्थ्यांना लाभ द्यावा। कर्ज वाटपाला अत्यल्प काम झालेल्या शासकीय विभाग, महामंडळे व बँकांना कामगिरी सुधारण्याची संबंधितांना नोटीस बजावण्याच्या सूचना त्यावेळी त्यांनी दिल्या। कृषी पायाभूत विकास निधी AIP व AHIDF, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, PM-FME, PM विश्वकर्मा, PNAGP, NLM, CMLGP, PM स्वनिधी व महामंडळाच्या योजनेचा लाभ घेऊन नवनवीन व्यवसाय उभारणीस प्रोत्साहन देण्याबाबत बँकांना व सर्व शासकीय विभागाला जिल्हाधिकारी यांनी सूचना केल्या। जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी प्रजापराव देशमुख व्याज सवलत योजनेचे प्रस्ताव बँकांनी वेळेत पाठपुरावा करण्याची सूचना दिल्या होत्या। त्या अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ यांनी जिल्हा वार्षिक पतपुरवठा 2024 अहवालाची माहिती दिली। त्यांनी वार्षिक पतपुरवठा आराखड्याअंतर्गत कृषी व सूक्ष्म व लक्ष्म व मध्यम क्षेत्राचे प्राथमिक क्षेत्राचे उद्दिष्ट 8,790 कोटी व प्राथमिक क्षेत्राकरता 3,500 कोटी असे एकूण उद्दिष्ट 12,490 कोटीचे ठेवल्याचे सांगितले। सन 2024-25 करिता गाई म्हशी व मासेमारीकरिता कर्ज वाटपाचे आवाहन नाबार्ड जिल्हा व्यवस्थापक निलेश चौधरी यांनी केले। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी PM-FME व AIP योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आवाहन बँकांना केले। यावेळी उपस्थितांना उपायुक्त पशुसंवर्धन विभाग डॉक्टर अजय थोरे यांनी NLM योजना व MHIDF योजनेसंदर्भात उपस्थितांना माहिती दिली। बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था सांगली यांनी सन 2024-25 मधील प्रशिक्षणाचा आढावा दिला। त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी नवनवीन उपक्रमाचे प्रशिक्षण आयोजित करून जास्तीत जास्त नागरिकांना लाभ देण्याबाबत सूचना केल्या। या बैठकीत वार्षिक पतपुरवठा आराखडा सन 2024-25 RCTच्या वार्षिक कार्य अहवालाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। गत वर्षात CMEGP योजने चांगली कामगिरी केलेल्या बँकांना प्रमाणपत्र जिल्हाधिकारी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले। गत वर्षात महिला बचत गटांना उमेद अभियान, माविम व इतर वैयक्तिक लाभार्थ्यांना PM स्वनिधी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व योजना चांगल्या प्रकारे राबवल्याबद्दल संबंधित महामंडळ व सर्व बँकेच्या कामाचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी कौतुक केले। तिरंगा न्यूज महाराष्ट्रासाठी कार्यकारी संपादक विनोद बागवान। संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल। आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा, अपडेट रहा। तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार। बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा।